प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने पोलीस आयुक्तांचं आणि रबाळे पोलीस स्टेशनच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो. कारण माझा पर्सनल ओपिनियन मी सांगू इच्छितो. माझा मोबाईल 2023 मध्ये गहाळ झालेला. मला काल स्वप्नील सरांकडून फोन आला, तेव्हा मी विसरलेलो. मला वाटलं हा परत फेक कॉल असेल. मी परत माझ्या सहकार्यांच्या थ्रू जगदाळे साहेब नावं घ्यायला नाही पाहिजेत, पण त्यांच्या थ्रू त्यांना फोन केला. ते म्हणाले नाही हा खरं आहे, तुम्ही जाऊन कलेक्ट करा. थँक्यू. परत एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी गुड इव्हिनिंग टू ऑल अँड कॉंग्रॅच्युलेशन. माझं नाव अंकिता परदेशी आहे. मी, माझा भाऊ आणि अजून एक छोटा भाऊ आम्ही घनसोली गावामध्ये राहत होतो. नुकताच शिफ्ट झाल्यानंतर मुंबई, जसं आपण म्हणतो की मुंबई इज अ सिटी ऑफ ड्रीम्स, तर आम्ही पण भरपूर सारे ड्रीम्स घेऊन इथं आलेलो. पण आमच्यासोबत एक इन्सिडेंट असं झाला की आम्ही रात्री झोपलेलो आणि घरातूनच नुकता 3 फोन ॲट अ टाइम चोरीला गेले. सेकंड डे आम्ही कधीच आमच्या लाईफमध्ये ते सर्वांसाठीच असेल, पण आम्ही कधीच आमच्या लाईफमध्ये पोलीस स्टेशनला कधी व्हिजिट नव्हता केला. बरेचसेच लोक आम्हाला बोलले की मुंबई खूप मोठं शहर आहे, तुम्हाला भेटणार नाही मोबाईल, तुम्ही तक्रार करू नका, हे ते अमुक धमुक भरपूर काही. पण आम्ही तरी रबाळे पोलीस स्टेशनला आलो. तेव्हा 2 सर होते, त्यांनी आम्हाला खूप चांगले त्यांनी गाईड केलं आणि सांगितलं की तुम्ही घाबरू नका, तुमच्या मोबाईल जरी इन फ्युचर कुठल्या चुकीच्या गोष्टींना पण वापर झाला तर तुमच्याकडे ॲज अ प्रूफ राहील. पण मला आता आनंद ह्या गोष्टीचा आहे की आमचे 3 फोन गेलेले, त्याच्यामधून एक जो नवीन फोन होता तो भेटला, पण अजून 2 अजून पण भेटले नाहीये. पण मला आनंद आहे की मला 1 फोन भेटला आणि आनंद ह्या गोष्टीचा पण नाही की माझे 2 फोन अजून पण नाही भेटले. पण आय विल appreciate the Navi Mumbai police and all the Ayuktas over here for taking so much effort, and once of all congratulations to all. Thank you.